पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग 30 आणि प्रभाग 19 यामधल्या 4 जागांचं आरक्षण बदललं, त्याच्यामुळं निवडणूक आयोगावरतीच प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे आणि तिथल्या इच्छुकांसह समर्थकांनी सुद्धा एकच गदारोळ माजवलेला आहे। कारण इच्छुकांनी मोठी तयारी केलेली होती आणि 6 दिवसानंतर हे आरक्षण बदलल्यामुळं साहजिकच त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे। काय नेमकी तुमची मागणी आहे आता? दिनांक 11 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अगदी संविधानिक पद्धतीने आरक्षण सोडत सगळ्या नागरिकांसमोर केलेली होती। असं असताना सुद्धा काल अचानक काहीतरी त्यांची न्यूज आली आणि आम्हाला कळलं की आरक्षण बदललेलं आहे। आम्ही यावरती तीव्र शब्दात निषेध नोंदवतो, हरकती नोंदवतो। त्याचप्रमाणे आपल्या येथील जे उपायुक्त आहेत, जे आता काम पाहत आहेत निवडणूक विभागाचं, त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। एवढं एक्सपिरियन्स माणूस या पदावर इथं काम करत असताना त्यांच्या समोर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। विशेष म्हणजे 10 तारखेला त्यांनी रंगीत तालीम घेतली, प्रशिक्षण सगळ्या लोकांना दिलं आणि असं असताना सुद्धा 11 तारखेमध्ये आमच्याकडून काही चुका झाल्यात। आता आम्ही जर त्यांच्याशी संवाद साधला असता, आम्हाला त्यांनी अशी उत्तरं दिली की आमच्या 13 आम्हाला चिठ्ठ्या काढायच्या होत्या, आम्ही 11च काहीतरी काढल्या। 11 चिठ्ठ्या काढण्याचा अधिकारी निर्णय तो तुम्ही घेतलेला आहे, तो नागरिकांनी घेतलेला नाही। एकदा तुम्ही सगळ्यांसमोर जर आरक्षण सोडत डिक्लेअर केली, म्हणजे मला वाटतं पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासातली पहिलीच घटना असेल की त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा असा परत बदललेला आहे। पण ते नियमानं केलं असं सांगतायत। मला वाटतं नियमाने म्हणण्यापेक्षा तुम्ही कुठेतरी जबाबदार चुकलेला आहात। 11 तारखेला आपण झोपेत होतो का स्वप्नात होतो? स्वप्नातून उठल्यानंतर ज्या वेळेस एखादा जिवंत माणूस मृत घोषित करता, अशा प्रकारची घटना निवडणूक आयोगाकडून घडलेली आहे। मला वाटतं ज्यावेळेस इच्छुक सर्व तयारी करतात, कामं करतात, त्यांच्या अपेक्षावरती पाणी फिरलेलं आहे आणि ह्या सगळ्यावरती तुम्ही त्याचं पाणी फिरल्यावर तुमचा कुठेतरी त्याच्यावरचे दोष आमच्यावर सारताय आणि दुसऱ्याचं कुठेतरी तुम्ही पांघरताय। अशा प्रकारे ह्याच्यामध्ये मी तर म्हणतो कुठेतरी मोठा आर्थिक घोटाळा आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी घडलेलं आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी मोठं शिजून आलेलं आहे। मला एवढंच म्हणायचं, पालकमंत्री साहेबांनी याच्यात लक्ष घालावं, मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घालावं, ह्या सर्व गोष्टीवरती मोठी चौकशी करावी आणि इथले जे आपले सचिन पवार साहेब आहेत ह्यांच्यावरती निलंबित करून यांना लवकरात लवकर बडतर्फ करावं आणि आमचं आहे ते आरक्षण ठेवावं, नाहीतर नव्यानं आरक्षण जाहीर करावं। काय तुम्हाला गडबड अशी वाटते? ते म्हणतात की निवडणूक आयोगाने गडबड केली। बघा, ज्या वेळेस सर्वांच्या समोर, सर्व नागरिकांच्या समोर जेव्हा सोडत झाली होती, त्या सोडतीची जी हरकत घ्यायची ती तारीख कालपासून सुरू झाली होती। मला हे सांगा, जर हरकत आलीच नाही, त्यांनी परस्पर सोडत कशी काय चेंज केली आहे? आम्हाला तर असं वैयक्तिक आमचं म्हणजे पूर्ण असं याच्यात असं वाटतंय की याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला असणार आहे, त्याच पद्धतीने किंवा कोणाचा दबाव असेल, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या नेत्याचा आहे, हे आम्हाला स्पष्टपणे कळलं पाहिजे। आणि आमची मागणी आहे की हे जे आरक्षण आमचं प्रभाग क्रमांक 30 आहे, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलाव झालेला पाहिजे नाही, ह्याच्यामध्ये संविधानाची आणि त्याच्या हत्या केली असं आम्हाला ठामपणे सांगायचं आहे। ताई, खरं तर आधी महिलांसाठी या ठिकाणी ओपन मध्ये हा आरक्षण पडलेलं होतं, आता ओबीसी महिला या ठिकाणी झालेलं आहे। काय परिणाम होऊ शकतो याच्यामध्ये? परिणाम असा होतो की 20 वर्षांनंतर जेंट्स ओबीसी असं आरक्षण पडले असताना तुम्ही अचानक बदल का केला? आणि बदल केला तर केला, गेले 7 दिवस झाले, 11 तारखेला आरक्षण सोडत झाली, त्याच्यानंतर काल तुम्हाला जाग आली का? आणि का बरं केलं? हे 30 नंबरलाच का केलं? आमची मागणी अशी आहे की 30 जो प्रभाग हे केलेला आहे तोच तसाच ठेवण्यात यावा। ही आमची अगदी मनापासून तळमळीची सर्व कार्यकर्त्यांची, उमेदवारांची तीच मागणी आहे आणि ती मागणी, तो प्रभाग तसाच ठेवला गेला पाहिजे। काय झालं हिरमोड? काय झालं इच्छुकांचा यामुळे? का झाला म्हणजे आता त्यांनी 4-5 दिवस झालं प्रचार चालू केलेला आहे। उमेदवारी डिक्लेअर झाली, हाऊस टू हाऊस फिरतात ते 4-8 दिवस, ते कष्ट करतात ते, आणि अचानक तुम्ही बदल केला तर केला। तुम्ही आम्हाला कळवायचं होतं ना, आरक्षणच्या वेळेस तुम्ही 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर सांगताय की 11 तारखेला सोडत आहे। सोडत इकुणाकडनं आली, वरनं आलेली आहे आणि त्याच्या आधी आदल्या दिवशी तुम्ही त्याच्या हे केलेलं आहे, ट्रेनिंग घेतलेलं आहे। मग त्या दिवशी तुमच्या लक्षात आली नाही का चूक? आणि तुम्हाला 13 चिठ्ठ्या टाकायच्या तर तुम्ही 11च का टाकल्या? ही चूक तुमची आहे का आमची आहे? म्हणजे तुम्ही आमच्यावर अन्याय करताय का, आमच्या उमेदवारांवरती, कार्यकर्त्यांवरती? काय आता निवडणूक आयोग तर म्हणते की आमची चूक नाही असं पण म्हणण्याचा प्रयत्न त्यांचीच आहे। का नाही चूक आहे? 1.25 बार डिक्लेअर होतो, बारवर होत नाही करून। आणि आमचं असं म्हणणं आहे, आम्ही ओबीसी जायचं तर कुठं जायचंय? हे हमेशा लेडीज करताय, जेंट्सनी कुठं जाऊन काय करायचं तो आपण सांगा। आणि माझं असंच म्हणणं आहे, आता आम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस होतं, मी गव्हर्नमेंट सर्व्हिस सोडून आज जे मायचं मी कार्यकर्ता आहे, आज तरी पण 20 वर्ष झालेलं आहे। 20 वर्ष झाल्यानंतर आता ओबीसी जो आहे ना, पुरुष ते झालेलं आहे, पण का तुम्ही परस्पर करताय? हा, तुम्ही
करा तुम्ही चेंज, मगर तुम्ही कळवा ना आम्ही चेंज करतोय. चेंज बिन नाही, कुणाला कळून नाही, काय नाही, डायरेक्ट पेपरमध्ये डिक्लेअर करताय. गेल्या 20 वर्षापूर्वी तो वार्ड महिला झाला होता आणि आता ओबीसी पुरुष झालेला आहे. 20 वर्षानंतर हे कोणी टाकलेलं नाही आणि कोणी टाकायला लावलं नाही. ते पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर आणि महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या समोर सर्व इच्छुक उमेदवार आणि सर्व माजी नगरसेवक आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते शेकडो सर्वांच्या देखत हे सगळी आरक्षण सोडत झाली आणि आता ती बदल करण्यात आलेला आहे. आता पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही निश्चय घेणार आहे. याच्यावरती आम्हाला आज सक्षम अधिकारी सर्टिफाईड सगळ्या कॉपी देणार आहे. त्याचा अभ्यास करून कायदेशीर आम्हाला यासाठी भांडावं लागलं तर ती आमची तयारी आहे. येऊनच नाही तर आमचं आता फुगाडी दापोडी कासरवाडीतील सर्व ओबीसी समाजाचा आमच्या किंवा इतर आमचे सगळे कार्यकर्ते यांचं ठरलंय की याच्यामध्ये मोठं जन आंदोलन उभं करायचंय. न्यायालयीन लढा देण्याची तयारी आहे. हो 100%. या सगळ्या प्रोसेसमध्ये निवडणूक आयोग जे टाळाटाळ करते ते ह्याच्यावरती आम्ही आज ह्याच ठिकाणी बसून आंदोलन सुद्धा करणार आहोत आणि त्याच प्रकारे आम्ही न्यायालय सुद्धा हात मागणार आहोत. हीच आमची भूमिका असणार आहे आणि जे काही आरक्षण आहे ते असंच राहिलं पाहिजे, हीच सगळ्यांची मागणी आहे. आता बोला, महत्वाचं हे आहे की उपायुक्त साहेबांना जेव्हा आम्ही याविषयी बोलतोय त्यांची भूमिका इतकी संशयास्पद वाटते आणि आमच्यावरती एकदम चिडण्यासारखी आहे. एकदम म्हणजे असं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे भीक मागायला आलोय का आणि आम्हाला एकदम दुय्यम भूमिका म्हणजे अशी भूमिका ते देत आहे. आम्हाला व्यवस्थित सांगत नाहीये, कुठल्या गोष्टीचं व्यवस्थित सांगत नाहीये. आम्हाला वाटतंय की याच्यामध्ये काहीतरी संशयास्पद त्यांची भूमिका आहे. तुम्ही इथूनच नगरसेविका राहिलेला आहात. आता हा जर आरक्षणाचा घोळ कायम राहिला, आरक्षण आता जो बदल केलेला तो तसाच कायम राहिला तर काय आता यापुढे होणार आहे? नाही, यापुढे आम्ही शक्यतो जास्तीत जास्त कसं आंदोलन करता येईल तो मार्ग स्वीकारणार आहे. मला काय म्हणायचं आहे की हे जे सोडत झाली सगळ्यांसमोर झालेली आहे, पारदर्शक झालेली, बरोबर आहे का नाही? मग ती अशी मागं पुढं झालेली नाही. मग तुम्ही जे काल बदल जो केलेला आहे तो सगळ्यांसमोर का नाही केला? तुम्ही सगळं आधी कळवलं का नाही? तुमचं काम होतं ना. जी चूक झाली होती पहिली तुमची चूक झालेली आहे, आता मग त्या दुरुस्त केली. हा कुठला नाही? आणि 7 दिवस कशात घालवले? आज 8 दिवस झाले आणि तुम्ही काल पेपरलाही करताय की 2 प्रभागात बदल केलेला आहे, आरक्षणाचा बदल केलेला आहे. मग ते तुम्ही कसं काय परस्परही करताय? आम्हाला कळवलेलं पण नाही ना. अचानक तुम्ही आम्हाला धक्का दिला ना. मान्य नाही. 4 दिवस झोपलेले होते का? अचानक काल धरतात. याचा अर्थ याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे किंवा राजकीय कोणाचा तरी दबाव. कोणाचं वाटतं तुम्हाला आम्ही असं बोलणार नाही. हे आम्ही कोणाचं नाव नाही सांगू शकत, पण हे झालेलं आहे, चौकशी होणार. आणि आम्हाला एकच म्हणायचंय, पालकमंत्री आणि तिन्ही मुख्यमंत्री न्याय देणारे आहेत, त्यांनी पण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी याच्यावर माननीय देवेंद्र फडणवीस आमच्या यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. निवडणूक आयोगाचा संबंध आहे, म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचा आहे, त्याच्यामुळं सत्ताधाऱ्यांचा यामध्ये काही विषय येणार नाही. आणि निवडणूक आयोग असो किंवा मग सत्ताधारी पक्ष असो, पण शेवटी हा नागरिकांचा विषय. आज हा नागरिकांचं दिशाभूल केल्यासारखं आहे, नागरिकांच्या डोळ्यात पाणी टाकल्यासारखं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मोठीच गैरव्यवहार आहे. अत्यंत याच्यामध्ये काहीतरी पैसे देण्यात आलेले आहेत. आमची या ठिकाणी हीच मागणी आहे की राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोगाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि ही काय जे बदलाव झालाय, कशामुळे झालाय, कुठल्या नियमाखाली केलाय, कुठल्या तरतुदीखाली केलाय, याचं आम्हाला त्याचं पूर्णपणे माहिती पाहिजे. आम्हाला जर आमच्या सोयीस्करनुसार जर माहिती मिळेल नाही तर आम्ही यासाठी जरूर जन आंदोलन आणि कायदेशीर आरक्षण पडलेले ना तेच आरक्षण तसंच ठेवणार ही आमची सगळ्यांची मागणी. जे होतं आरक्षण तेच राहिलं पाहिजे. सचिन पवार साहेबांकडून काल असं सांगण्यात आलं की आम्हाला आदेश वरतूनच आलाय. म्हणजे याचा अर्थ काय की वरतून कुठून वरतून म्हणजे राज्य आयोगाकडूनच आम्हाला याच्याकडून आदेश आलाय. याचा अर्थ राज्य आयोगानेच याचा कुठेतरी गैरप्रकार केलेला आहे की हा एक संकष्पद आहे. त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत आणि न्यायालयात स्वतः हात मागणार आहोत. तर सर्वांना नमस्कार. 11 नोव्हेंबरला जे झालं, तुमची आता काय म्हणणं काय आहे ते सांगा. पुढचं काय नाही, जे 11 नोव्हेंबरला जे यांचं नाव डिक्लेअर केलेलं होतं आणि यांचं नाव बदलून आता दुसरं जर नाव काय डिक्लेअर करतात, तरी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ह्या निवडणूक आयोगाचा योग्य ते आम्हाला न्याय द्यावं आणि आमचा डॉक्टर बाबासाहेबांचा कायद्याचा अपमान करत आहेत. तरीही विनंती माझी अशीच आहे की जे 11 तारखेला जे ठेवलेलं होतं नावे, ते नावे राहावे, हे माझी सरकारला आणि महाराष्ट्र राज्याच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना हे माझी विनंती आहे. तर 2 प्रभागांमधलं प्रभाग क्रमांक 30 आणि प्रभाग क्रमांक 19 यातलं आरक्षण बदललं. तर
पहिलं जे आरक्षण म्हणजे 11 तारखेला जे आरक्षण सोडत झाली त्या दिवशी जे आरक्षण या ठिकाणी होतं तेच आरक्षण कायम ठेवा अशी मागणी या ठिकाणी सगळ्या या संतप्त नागरिकांकडून किंवा इच्छुकांकडून व्यक्त केली जाते आहे. आता राज्य निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं आहे. या ठिकाणी इच्छुकांकडून आरोप केला जातोय की राज्य निवडणूक आयोगावरती दबाव आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधव सह एबीपी माझा पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.